नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छानच असाल. चला तर एक बघूया पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा. प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच छान आहे. तुम्हालाही खूपच आवडेल. कला काजलला विचारते, "खरं सांग, हे काय आहे?" तेव्हा काजल तिला सगळं सांगते. म्हणते, "प्लीज आई-बाबांना काही कळू देऊ नकोस, त्यांना त्रास होईल." कला अद्वैतला म्हणते, "चल, आपण सोहमशी बोलूया." पण अद्वैत काही तयार होत नाही. तो म्हणतो, "माझा भाऊ आहे, त्याने मला सांगितलं असतं असं काही असतं तर." पण कला काही स्वतःला थांबवू शकली नाही. ती गेली सोहमशी बोलायला. सोहम म्हणतो, "हे खरं आहे वहिनी, माझं प्रेम होतं काजलबरोबर, पण तिने मला नकार दिला आणि हे मी तुलाही सांगितलं होतं तेव्हा. आता मी मूव्ह ऑन झाले." तेवढ्यात तिथे तेवढ्यात तिथे येतो अद्वैत. म्हणतो, "सोहम, तुला बोलवलंय खाली." आणि कलाला म्हणतो, "झालं तुझं बोलून? काय मिळालं उत्तर? तेच ना?" कला मान डोलवते. कला म्हणते, "अद्वैतला ही चिठ्ठी दाखवल्याशिवाय त्याचा काही विश्वास बसणार नाही." पण तो काही ऐकतच नाही. तेवढ्या तिकडे लग्नाच्या विधीसाठी लागणाऱ्या लाहेच आणलेल्या नसतात. रोहिणी रॉकेटला ओरडते. म्हणते, "तू लाह्या का आणल्या नाहीत?" रॉकेट म्हणतो, "नाही, यादीतच नव्हत्या." रोहिणी म्हणते, "दे यादी, आपण ते गुरुजींना दाखवू." पण यादी काही सापडतच नसते. प्रेक्षकांनो, मग इकडे रॉकेटला यादी सापडते. तो पळतच येत असतो यादी घेऊन आणि कलाला धडकतो. दोघांच्या हातातल्या चिठ्ठ्या खाली पडतात. मग काय, चिठ्ठ्यांची अदलाबदल. रॉकेट चिठ्ठी देतो रोहिणीकडे. ती वाचते. तिला तर काय आयताच मसाला भेटतो. ती मनातच म्हणते, "गुरुजी, तुम्ही सुरू करा लग्नविधी. मी इकडे फटाके फोडते." ती चिठ्ठी देऊन सरोजला दाखवते. इकडे कला काजलला सांगते, "तू काय सोहमकडून अपेक्षा ठेवू नको. त्याच्या मनात वेगळंच आहे." सरोज तरा कलाकडे येते. जोरात तिचा हात धरून तिला ओढते. "काय गं, काय आहे हे? तू बोलली होती ना, तुझ्या घरच्यांमुळे आम्हाला काही त्रास होणार नाही." आबा म्हणतात, "काय आहे चिठ्ठीत?" तर सरोज सगळ्यांना चिठ्ठी वाचून दाखवते. सगळे शॉकच असतात. अनामिका इकडे सोहमला म्हणते, "सोहम, काय आहे? तू फसवतोय का मला? आपलं खरंच लग्न होणार आहे की नाही?" तिचे आई-बाबा पण प्रश्नातच पडतात. इकडे अद्वैत पण कलावर चिडतो. म्हणतो, "तुझ्याच बाबतीत नेहमी असं कसं होतं?" छान होतं ना आजचा भाग प्रेक्षकांनो. उद्या तर आणखीच मज्जा येणार आहे. मला तर वाटतं हा एक टर्निंग पॉइंट असू शकतो मालिकेसाठी. थँक